देअर ट्रू फिलिंग्स टू. तर ह्या पौर्णिमेच्या अराउंड कन्फेशन येत आहे सो त्यामध्ये फिलिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता. ते कन्फेशन म्हणजे कुणीतरी व्यक्त करत आहे जे काही त्यांच्या मनात होतं. ट्रू फिलिंग्स मीन्स इट्स अबाउट टू फिलिंग्स. त्या कल्पनेतल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की जे वास्तवात सध्या चाललं आहे. मे बी हे जे चाललंय ते पण स्वप्नच आहे एक प्रकारे, परंतु ऍटलिस्ट ते फील तरी होतंय ना, ते दिसतंय तरी ना ऍक्च्युली. परंतु जे कल्पनेच्याही पलीकडे आहे तर त्यावरती तुम्ही फोकस राहून बोले आणि ती गोष्ट तुम्हाला अजून माहिती नाही, जी गोष्ट तुमची वाट पाहते. अँड अननोन ॲडव्हेंचर अवेट्स इन द रिलेशनशिप. ओके, मे बी काही ना काहीतरी नवीन घडणार आहे ह्या पौर्णिमेला. सो मार्क माय वर्ड्स, काही ना काहीतरी नवीन घडणार आहे. हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर फुल मून येते, पौर्णिमा येते, त्याआधी तुमची एनर्जी काय आहे, पौर्णिमेमध्ये काय एनर्जी असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर लेट्स सी, पाहूया तुमची करंट एनर्जी काय आहे. लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angel spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me. Take a deep breath. All negativity send it back to sender, multiply by 1000 times. Let's see, पाहूया सध्या कलेक्टिव्हची करंट एनर्जी काय आहे पाहूया. आपण 2 कार्ड्स घेतोय आणि आपल्याला इथे कार्ड्स थ्रू एनर्जी पौर्णिमेची जाणवत आहे, जी की आता 1 तारखेला येत आहे. 1 मेचा मंथची रिडिंग आपण घेत आहोत, परंतु सुरुवातीला जी काही पौर्णिमा आहे, येती पौर्णिमा 1 तारखेची, तर त्याच्या अराउंड आपल्याला काही एनर्जीज येथे जाणवत आहे. तर असू शकतं सध्याची तुमची ऊर्जा डिसबॅलन्स आहे, कसलं तरी बॅलन्स बिघडलाय असं येथे दिसून येत आहे, समतोल बिघडलाय, संतुलन बिघडलंय असं येथे दिसून येत आहे. मे बी तुमच्या एनर्जी ज्या आहेत त्या थोड्या थोड्या नेगेटिव्हिटीकडे जास्त जाताना आपल्याला दिसून येत आहे, किंवा काहींच्या संदर्भामध्ये येथे पॉझिटिव्हिटीकडे सुद्धा खूप जास्त प्रमाणात गेलेले आहेत. कधी कधी काय होतं, एखाद्या गोष्टीचा खूप जास्त आत्मविश्वासही आपल्याला एका वेगळ्या संकटात घेऊन जाऊ शकतो, किंवा एखाद्या विषयी खूप जास्त नेगेटिव्ह भावना सुद्धा एक वेगळ्याच संकटात घेऊन जाऊ शकते. तर या दोन्हींचा समतोल साधण्याची गरज आहे. आणि येथे दिसून येत आहे अराउंड ह्या 2-3 दिवसात, मे बी आजपासून किंवा उद्या, किंवा जी काही आता ही एनर्जी येत आहे पौर्णिमेची, तर येथे दिसून येत आहे की एनर्जी ज्या आहेत त्या तुमच्या बॅलन्स नाही आहेत, सध्या डिसबॅलन्स झालेल्या आपल्याला येथे दिसून येत आहे. अँड इट्स अ कन्फर्म साईन, इट्स अ मून. हा जो काही चंद्रमा आहे तर हा सध्याचा जो काळ आहे, तर येथे आपल्याला हे दर्शवित आहे, मे बी काही गोष्टींच्या संदर्भामध्ये डेथची एनर्जी आहे. काही गोष्टी ज्या आहेत संपत आहेत, काही गोष्टींना तुम्हाला रिलीज करायचं आहे. तर त्या गोष्टी कोणत्या असतील, काय असतील ते आपण पुढे घेऊया, परंतु सध्या येथे दिसून येत आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या नवीन जन्म घेत आहे, पुनर्जन्म होत आहे काही गोष्टींचा. तर येथे डेथची एनर्जी आहे. मागील जे काही निगेटिव्हिटी होती, किंवा एखादं रिलेशनशिप होतं, किंवा असू शकतं काहीतरी असं जे आहे जे तुम्हाला रिलीज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती मात करायची आहे, ती गोष्ट तुम्हाला सोडून द्यायची आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. यासाठी हा जो काही आहे पौर्णिमेचा काळ जो काय आहे तो तुमच्यासाठी आहे, मेडिटेशनसाठी आहे, ध्यान धारणेसाठी आहे. एक शांत ठिकाणी बसून तुम्हाला तुमच्या मनातील जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही दडपण आहे, जे काही सध्या तुम्ही फील करत आहात, मे बी निगेटिव्ह वेने जर तुम्ही फील करत असाल तर असंच फील करत असाल की आय एम नॉट वर्दी अबाउट दॅट, माझ्याजवळ तेवढी व्हॅल्यू नाही आहे, मला तेवढी व्हॅल्यू दिली गेली नाही नात्यामध्ये, मी खूप जास्त व्हॅल्युएबल पर्सन नाही आहे, किंवा मे बी त्या पर्सनचं माझ्याविषयी काही मतच नव्हतं, तो पर्सन माझ्यासाठी नव्हताच, किंवा जे काही झालेलं आहे त्यामध्ये असंही येथे दिसून येत आहे की कदाचित तुम्ही एखाद्यासाठी खूप काही केलेलं आहे, खूप एनर्जी तुमची वेस्ट केलेली आहे, खूप एनर्जी तुम्ही त्यामध्ये घातलेली आहे, खर्चही खूप जास्त केलेला आहे त्यामध्ये. असू शकतो तुम्ही बरेच वर्ष त्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून काही गोष्टी केलेल्या आहे, परंतु एफर्ट्स तुमच्या बाजूने दिसलेले नाही. एफर्ट जे आहेत ते मे बी असू शकतं त्या जी तुम्हाला अपेक्षा होती त्या अपेक्षांच्या वरती कोणीतरी आहे जे खरं उतरले नाही, त्यामुळे सुद्धा एक क्राईंग एनर्जी आहे, डिस्टर्बिंग एनर्जी आहे, डिसबॅलन्स सिच्युएशन आपल्याला येथे दिसून येत आहे. सो
हा जो काही पौर्णिमेचा काळ आहे तर तो तुमच्यासाठी मेडिटेशन करण्यासाठी येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. त्याचबरोबर तुम्हाला शांत राहण्यासाठी येथे, ऊर्जांना बॅलन्स करण्यासाठी येथे, एकीकरणामध्ये येण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे. यू आर व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन, आध्यात्मिक पर्सन आहात, डिवाइनशी कनेक्टेड आहात. म्हणजे तुम्ही कायम स्टेबल असता. म्हणजे जसं जसं एनर्जीज फ्लक्च्युएट होतात तर पीकवरती जातात. पौर्णिमेच्या दरम्यान ज्या काही नेगेटिव्ह ऊर्जा असतील तर त्याही पीकवरती जातील. काही नकारात्मक भावना असतील तर त्याही शिखरावरती, उंच शिखरावरती जातील. पॉझिटिव्ह असतील तर त्याही जातील. मग त्यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या बॅलन्स ठेवण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे. यू आर अ हाय प्रिस्टेस. तर काही आध्यात्मिक ज्ञान या दरम्यान तुम्हाला घेण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे. आध्यात्मिक ज्ञान मीन्स काही असं गूढ ज्ञान, काही असं रहस्यमय गोष्टी. मे बी काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पुढे कव्हर होतील, किंवा काही नवीन एखादं पुस्तक तुमच्या वाचण्यात येईल, काही ना काहीतरी नवीन ज्ञान तुमच्या समोर येईल जे तुम्हाला यापूर्वी माहिती नव्हतं. तर यासाठी ही डिवाइन येथे गाईड करत आहे. सर्व ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्याला येथे दिसून येत आहे. नात्यांच्या संदर्भामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या निघून गेलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये येथे खूप जास्त ऊर्जा आपल्याला जाणवत आहे. किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या नव्याने तुमच्या जीवनामध्ये सुरू होत आहेत. तर ही पौर्णिमा मे बी एक आपल्याला आपण साईन आहे, एक इंडिकेशन आहे की रिलीजिंग समथिंग, यू हॅव टू रिलीज समथिंग. काहीतरी आहे जे तुम्हाला लिहून म्हणा एखाद्या जर्नलमध्ये, कागदावरती, किंवा काहीतरी भावना ज्या आहेत त्या तुम्हाला व्यक्त करूनच, तुमच्या भावनांना तुम्ही जितकं काही सप्रेस केलेलं आहे, आतापर्यंत दाबून टाकलेलं आहे, मे बी तुम्ही कुणाला सांगितलं नाही, ते एखादं रिजेक्शन असो, ते एखादं अनवर्दीनेस असो, ते एखादं तुम्हाला कुणीतरी कामाच्या बाबतीत तुम्हाला कामावरून कमी केलंय, जॉबच्या संदर्भामध्ये आहे, बिझनेसमध्ये आहे, नात्यांमध्ये आहे, की तुम्हाला रिजेक्शन मिळालं आहे, की जे की तुम्ही खूप मनापासून त्या गोष्टीमध्ये एफर्ट्स टाकले होते परंतु त्याचा काही तुम्हाला योग्य तो रिझल्ट मिळाला नाही. तर अशी ही ऊर्जा इथे दिसून येत आहे. तर ते तुम्हाला रिलीज करायची, ते भीती, जे फिअर आहे तुमच्यामध्ये, जी भीती आहे की कदाचित हे आपल्या जीवनात नाही घडलं तर नाही घडलं. तर ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जी काही भीती आहे तुमच्या मनामध्ये, जर ती व्यक्ती तिने मला स्वीकारलंच नाही, किंवा ऍक्सेप्टच केलं नाही, किंवा मला जर हा जॉब मिळालाच नाही, किंवा माझं जर लग्नच झालं नाही, किंवा माझ्या बाबतीमध्ये जर काही गोष्टी चांगल्याच झाल्या नाही, जर मी तिकडे जाऊच शकलो नाही, म्हणजे फॉरेनला जाण्यासाठी खूप जास्त तुम्ही वाट पाहतात परंतु तुमच्याकडून ती गोष्टच होत नाही, आणि मग तुम्हाला विचार येतो एखादी गोष्ट होतच नाही म्हणजे कदाचित ती गोष्ट संपली, ती गोष्ट होणारच नाही. तर यासाठी तुम्ही खूप जास्त पेनमध्ये आहात असू शकतं. हे 1-2 दिवसाची ही ऊर्जा आहे. मे बी आज व्हिडिओ मिळेल किंवा उद्या मिळेल, परंतु जी काही गोष्ट तुम्हाला भीती आहे त्या ज्या गोष्टीची, की जी गोष्ट कदाचित होणारच नाही, तर त्याच्यावरती तुम्ही खूप जास्त विचार करताना इथे दिसून येत आहात. ओव्हर थिंकिंगची ऊर्जा आहे. तर या बाबतीमध्ये आपण डिवाइन गायडन्स घेऊया. आणि त्याचबरोबर आपल्याला हेही दिसून येत आहे, मे बी काही कार्मिक गोष्टी ज्या आहेत त्या इथे रिलीज होत आहे. कार्मिक कनेक्शन्स असतील, कार्मिक ठिकाणावरती तुम्ही जिथे राहत आहात, एखाद्या गावात, एखाद्या शहरात, एखाद्या घरात, एखाद्या फ्लॅटमध्ये, काही अशा चुकीच्या लोकांच्या गरड्यामध्ये जिथे तुम्ही राहत आहात, तर त्या लोकांमधून तुमची मुक्तता होण्याची चान्सेस आहेत. त्याचबरोबर काही भाग्यकारक घटना तुमच्या जीवनामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. काही महत्त्वपूर्ण बदल तुमच्या जीवनामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. मे बी ह्या पौर्णिमेच्या दरम्यान तुम्हाला त्या गोष्टींची चाहूल लागेल, असे काही संकेत तुम्हाला डिवाइन आहेत. मे बी हा व्हिडिओ तुमच्यासाठी संकेत आहे की न्यू बिगिनिंग होत आहे. जे डेथ कार्ड इज इंडिकेटिंग हिअर, की हे बघा, एका कार्डवरती आपण अर्धा तास बोलू शकतो, 1 तास बोलू शकतो. तर येथे आपल्याला ह्या एनर्जीज जितक्या कळतील तितकं आपण येथे घेत आहोत. तर न्यू बिगिनिंग सुद्धा, नवीन सुरुवात सुद्धा तुमच्या जीवनामध्ये होत आहे. तर ती कशाच्या संदर्भात होत आहे, तर तुमची स्पिरिच्युअल लाईफ, आध्यात्मिक लाईफ, त्याचबरोबर तुमचं लव्ह रिलेशनशिप किंवा जे करिअर क्षेत्र आहे तिथे तुमचा मान सन्मान सुद्धा वाढताना इथे दिसून येत आहे. परंतु जे काय आहे, ह्या गोष्टी तुमच्या कर्माचे फळ आहे. जे काही तुमच्या जीवनामध्ये सध्या घडत आहे किंवा घडणार आहे, हे तुमच्या कर्माचे फळ आहे. ज्यावेळेस शिवजी आपल्या जीवनात येतात त्यावेळेस ते आपल्याला, शिवजी ज्यांच्या जीवनामध्ये येतात तर त्यांचं म्हणजे ते कधी कोणाला रोखत नाही, तुम्ही हे चांगलं करा नाही तर वाईट करा. कारण की कर्मामध्ये देव सुद्धा कोणाच्या हस्तक्षेप करू शकत नाही. देव फक्त आपल्याला संकेत देऊ शकतो, मार्ग सांगू शकतो. तो संकेत ओळखण्याची तुमच्या आत्म्यामध्ये तेवढी प्युरिटी पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला ते संकेत कळतील. आणि जर एखादं खूपच खालच्या स्तरावरती जाते, लो फ्रिक्वेन्सीमध्ये जाते, शिवजी तुम्हाला रोखणार नाही, जाऊ देतील. परंतु नंतर आफ्टर दॅट जे काही कर्म भोगायचे असतील, ज्यावेळेस प्रारब्ध तुमचं समोर येईल त्यावेळेस त्या गोष्टी तुम्ही फेस करता. आणि मग आपल्याला असं वाटतं, अरे बापरे, मी हे असं का फेस करते. असू शकतं हे पास्ट लाईफचे कर्म आहेत, अनेक जन्म घेतलेले असतात आपण, अनेक जन्मांचे कर्म. ज्यावेळेस आपल्या आत्म्याला आपलं एवढं प्रोग्रेस नसतं झालेलं, ग्रो नसतो झालेला,
तर त्या काळामध्ये आपल्याकडून कळत नकळत काही गोष्टी घडतात, काही ना काही गोष्टी चुकीच्याही घडतात, तर त्याचे सुद्धा काही ना काहीतरी इम्पॅक्ट ह्या लाईफमध्ये पडत असतात. आणि ते मे बी कार्मिक रिलेशनशिपच्या थ्रू आपल्या जीवनामध्ये येत असतात. ओके, तर येथे काही ऊर्जा ज्या आहे स्पिरिच्युअल कनेक्शनच्या संदर्भातही आलेल्या आहेत. तर मे बी जे कोणी शिवशक्तीच्या जर्नीत आहे, ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे, तर येथे त्यांच्या संदर्भातल्या ह्या ऊर्जा आहेत. मे बी काही त्यांना ह्या पौर्णिमेच्या दरम्यान काही त्यांच्या पर्सनच्या अकॉर्डिंग काही थॉट्स येतील, काही विचार येतील, काही स्वप्नां थ्रू काहींचं कम्युनिकेशन झालं नव्हतं, तर कम्युनिकेशन होण्याचे चान्सेस आहेत. किंवा स्पिरिच्युअल मार्गामध्ये आणखीन प्रोग्रेस होण्याचे चान्सेस आहेत. काहींच्या असू शकतं, काहींना कमिटमेंटची काही इश्यू आहे, फोबिया आहे की माहिती नाही, होणारच नाही. सो असू शकतं काही ॲक्शन ओरिएंटेड गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होण्याची येथे शक्यता आहे बिकॉज ऑफ दिस कार्ड. काही ॲक्शन होऊ शकते, काही कृती केली जाऊ शकते ह्या कनेक्शनमध्ये, किंवा इतरही काही मॅरेजच्या संदर्भामध्ये जे काही तुम्ही मे बी असू शकतं. खूप जास्त लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत मॅरेजच्या संदर्भामध्येच असतात की कधीपर्यंत होईल, काय होईल. तर असू शकतं काहींच्या जीवनामध्ये आफ्टर 4 मंथ, 4 महिन्याच्या नंतर विवाह योग दिसून येत आहे. सो इट्स अ गुड साईन. आय थिंक विश कंप्लीट होत आहे अराउंड दिस पौर्णिमा. काही पौर्णिमेच्या दरम्यान तुम्ही तुमची जी कोणी इष्टदेवता आहे, कुलदेवी आहे, त्यांची काहीतरी भक्ती करताना तुम्ही दिसून येत आहात. पौर्णिमेच्या दरम्यान तुम्हाला देवीचे स्वप्न खूप जास्त पडतात, किंवा देवीच्या अकॉर्डिंग तुमच्या ऊर्जा खूप जास्त धावतात. तर हे बघा, देवी पण एक मातृ समान आहे, माता आहे आपली. आणि चंद्रमा जो आहे तो आपल्या मातेशी सुद्धा निगडीत असतो. आपल्या भावना, आपलं मन, आपलं कारक. तर आपलं चंद्रमा कोण आहे? आपली माता. तर आपल्याला येथे डिवाइन गाईड करत आहे, तुमचे जे कोणी मातृतुल्य आहे, ज्यांना तुम्ही तुमच्या आई मानता. आता शिवशक्ती तर आपले डिवाइनली आई बाबा आहेतच, परंतु जे भूतलावरती सुद्धा जे आपले आई बाबा आहेत, आई आहे मोस्टली, जी आपली भावनांची कारक असते. सगळ्या भावना ज्या आहेत, इमोशन्स जे आहेत, फेमिनॅनिटी जी आहे ती आपण आईकडूनच घेत असतो. तर येथे दिसून येत आहे की तुम्हाला मे बी काही नो कम्युनिकेशन असेल तुमच्या नात्यामध्ये, मे बी समहाऊ होतं आईच्या मुलीच्या नात्यामध्ये. तर येथे असू शकतं बाउंड्रीज ज्या तुम्ही आखलेल्या आहेत, तर त्यामधून बाहेर पडून काहीतरी कम्युनिकेशन होऊ शकतं तुमच्यामध्ये. तर हे मातेच्या संदर्भात ऊर्जा आहेत तुमच्या बिकॉज ऑफ दिस कार्ड. किंवा कोणीतरी आई होण्याच्या ह्याच्यावरती आहे असं हे ते इंडिकेट होत आहे जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यामध्ये. बिझनेसच्या रिलेटेड येथे काही गोष्टी, काही सोल पर्पज होताना दिसून येत आहे. काही कार्य करताना तुम्ही दान धर्म करताना ह्या पौर्णिमेच्या दरम्यान दिसून येत आहे. मे बी काही सुवासिनींना वगैरे बोलून जेवण वगैरे काही असंही येथे दिसून येत आहे. कुलदेवीच्या तुमच्या ऊर्जा आलेली आहे. संघर्ष तुम्ही खूप जास्त पाहिलेला आहे. मे बी ह्या पौर्णिमेच्या अराउंड तुम्हाला खूप जास्त एक पॅनिक वाटेल की मी खूप कष्ट करतोय ह्याच्यामध्ये, पण तुम्हाला पाहिजे तसं फळ मिळत नाही. मी खूप काम करतोय, मी खूप एफर्ट्स टाकतोय, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करतोय, परंतु पाहिजे तेवढे एफर्ट्स मला मिळत नाहीये. सो ह्या ज्या काही भावना आहेत त्या मे बी हाय लेवलवरती जाऊ शकतात ह्या पौर्णिमेच्या दरम्यान. तर मागील ज्या गोष्टींचा आढावा आहे, भूतकाळात झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचाही तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. ओव्हर थिंकिंगची एनर्जी इथे आपल्याला दिसून येत आहे. सो ह्या ऊर्जा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. बर्डन वाढण्याची शक्यता आहे काहींच्या संदर्भामध्ये. लोन जे असतं, कर्ज जे असतं, त्याची सुद्धा खूप जास्त भीती मनामध्ये आहे. फिअरची एनर्जी खूप जास्त वाढलेली इथे आपल्याला दिसून येत आहे. फिअरची एनर्जी आहे, भीती आहे, कसलं तरी स्ट्रेस आहे, दबाव आहे. मे बी तुम्ही मेडिटेशन थ्रू ह्या गोष्टीमधून बाहेर पडू शकता. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तर आपल्याला तुमच्या अराउंड काही लोकांची ऊर्जा इथे पीक होत आहे. ओके, काही ब्रेकिंग न्यूज तुमच्याकडे येऊ शकते. एखादी सरप्राइझिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. सो या पौर्णिमेच्या अराउंड एखादी गोष्ट रिव्हील होण्याची शक्यता आहे.
सरप्राइझिंग रिव्हेलेशन विल शिफ्ट युअर पर्स्पेक्टिव्ह, अशी काही गोष्ट तुम्हाला कळेल की ज्याने तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल, ज्याने तुमचं जे बघण्याचा म्हणजे आपण ॲटिट्यूड म्हणतो तो सुद्धा बदलून जाईल, पर्स्पेक्टिव्ह बदलून जाईल. अशी एखादी गोष्ट तुमच्या समोर रिव्हील होत आहे. ब्रेकिंग न्यूज, सरप्राईज व्हिजिट होऊ शकते कोणाची तरी, असंही येथे दिसून येत आहे. कोणाची तरी व्हिजिट होण्याची शक्यता आहे. मे बी ते तुमचे पार्टनर असतील. तर ही जी काही पौर्णिमा आहे यामध्ये तुम्हाला ऑथेंटिक सेल्फ, जे तुमचा ऑथेंटिक सेल्फ म्हणजे जे तुम्ही प्रामाणिक आहात, जे तुम्ही खरे आतून आहात, जे हे बघा कसं असतं, आपण समाजापुढे एक चेहरा असतो आपला, एक आपला खरा चेहरा असतो, तर त्या खऱ्या चेहऱ्याला तुम्हाला भेटायचं आहे. जसं की मी टॅरोटमध्ये सुद्धा सांगितलं की ज्या तुमच्या भावना आहेत, ज्या तुम्ही एकदम सप्रेस केलेल्या, परंतु ॲक्च्युअल त्या भावना तर आहेतच ना, तर त्या सप्रेस करायच्या नाही आहेत. तर यू हॅव टू बी इन युअर ट्रू सेल्फ, शोईंग ट्रू सेल्फ करेजियसली. तर जे काय आहे ते तुम्हाला करेजियसली म्हणजे धैर्याने तुम्हाला तुमचं जे काय आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे. मे बी एखादी गोष्ट तुम्ही टाळत आहात की मी हे असं कसं ॲक्सेप्ट करू, हे ते योग्य नाही आहे, हे योग्य नाही आहे, हे रिलेशनशिप योग्य नाही आहे, हा जॉब योग्य नाही आहे, मी जिथे आहे ती माझी जागा नाही आहे, आय एम नॉट वर्दी ऑफ दॅट. सो हे जे काय, परंतु आहे तर जे रियालिटी फॅक्ट जी आहे ती तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे. हे बघा, जे कल्पनेत गोष्टी चालल्यात, त्या कल्पनेतल्या गोष्टी सत्यात नाही आहेत आता सध्या. मग तुम्हाला त्या कल्पनेतल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा का जे वास्तवात सध्या चाललं आहे. मे बी हे जे चाललंय ते पण स्वप्नच आहे एक प्रकारे, परंतु ऍटलिस्ट ते फील तरी होतंय ना, ते दिसतंय तरी ना ऍक्च्युली. परंतु जे कल्पनेच्याही पलीकडे आहे तर त्यावरती तुम्ही फोकस राहून गोष्टींकडे नका बघू. सो सध्या जर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही जास्तीत जास्त 5D मध्येच असतो, तर यू हॅव टू बी बॅलन्स इन 3D अँड 5D. सो येथे मे बी जे बॅलन्सचं कार्ड आलं होतं तर ते याच्यासाठीच आलं होतं, जे हे कार्ड आहे. तर कोणत्याही एका स्थितीमध्ये नाही राहायचं आहे आपल्याला. आपली एनर्जी जी आहे फ्लो झाली पाहिजे. जर एखादी नदी आहे ती जर मध्येच थांबली तर ती खराब होऊन जाते. सो येथे तुम्हाला जर तुम्ही खूप जास्त 5D लेवलचा विचार करत आहात तर 3D शी तुम्ही म्हणजे तुमचं जे मूळ आहे त्याच्याशी तुम्ही डिस्कनेक्ट होता. सो इथे रूट जो आहे म्हणजे रूट चक्रा जो आहे आपला, तो जरी तुमची ऊर्जा आता वरती गेलेली आहे, तुम्ही मेडिटेशन करून, जप माळ करून, मंत्रा चॅन्ट, अदर थिंग्स करून तुम्ही तुमची ऊर्जा हायर कॉन्शियसनेसमध्ये म्हणजे फार पूर्ण आपले इथपर्यंत सहस्रारपर्यंत घेऊन जाते, तर ती ऊर्जा तुम्हाला तिकडंच ठेवायची नाही. यू हॅव टू बी इन रूट चक्रा, यू हॅव टू बी इन युअर क्राऊन चक्रा. सो येथे तुमचा क्राऊन चक्रा जो येथे ऍक्टिव्हेट झालेला आहे, त्यामुळे तुम्ही समजू शकता की हे जग मिथ्या आहे. तुम्हाला खरं रूप समजलंय जगाचं, परंतु तरी सुद्धा आपण इथे राहतोय. सो हे बघा, कुठेही जरी आपण राहिलो जसं पाणी असतं, ते कमळाच्या पानावरती जे पाणी असतं ते नाही चिटकत नाही त्याला, परंतु ते थांबतं त्याच्यावरती. सो तसं तुम्हाला राहायचं आहे. जसं असं म्हणजे त्याच्यात मिक्सही नाही व्हायचं आणि त्याच्यापासून दूरही नाही व्हायचं. तर इथे ऑथेंटिक सेल्फमध्ये या. खूप जास्त कल्पनेच्या जगात जगू नका, इमॅजिनेशनमध्ये जगू नका आणि खूप जास्त 3D मध्ये माइंडसेटनेही जगू नका. यू हॅव टू बी बॅलन्स. एनर्जी फ्लो झाली पाहिजे नदीसारखी, ती वरती खाली झाली पाहिजे. सो तरच तो व्यक्ती जो आहे तो पूर्ण ह्या जगामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. नाहीतर मग ते कुठल्या जगात जातील ते सांगता येणार नाही. सो रूट चक्राचं सुद्धा मेडिटेशन चालू ठेवा. रूट चक्राशी निगडीत गोष्टी करत राहा, जसं की गार्डनिंग करणं, ग्राउंडेड राहणं, ग्राउंडिंग जे असतात मेडिटेशन ते सुद्धा करत जा. म्हणजे खूप एनर्जी जरी हाय मध्ये गेल्या असतील तर त्या थोड्याशा बॅलन्समध्ये येतील. सो येथे आपल्याला दिसून येत आहे हे ऑथेंटिक सेल्फमध्ये तुम्ही येत आहात आणि करेजियसली तुमचं खरं स्वरूप सुद्धा तुम्ही जगाला दाखवतात. म्हणजे खूप 3D मध्ये असाल तरी सुद्धा तुमचं 5Dचं जे सेल्फ आहे ते सुद्धा तुम्ही जगासमोर घेऊन येत आहात आणि तुमचं जे 5Dचं सेल्फ आहे ते सोडून तुम्ही 3D मध्ये सुद्धा मिस बॅलन्स येते साधताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर काहीतरी कन्फेशन येत आहे तुमच्याकडे. कन्फेशन, समवन इज अबाउट टू कन्फेस देअर ट्रू फिलिंग्स टू यू. तर ह्या पौर्णिमेच्या अराउंड कन्फेशन येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन, ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता. ते कन्फेशन म्हणजे कुणीतरी व्यक्त करत आहेत जे काही त्यांच्या मनात होतं. ट्रू फिलिंग्स मीन्स इट्स अबाउट टू फिलिंग्स, म्हणजे लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भातली एनर्जी आहे. तर काही
डबल स्टँडर्ड जे लोक होते, कधी कधी असंही होतं, काही लोक आपल्या समोर एक बोलतात, मागे एक बोलतात, परंतु येथे आपल्याला दिसून येते डिफरंट पीपल आर हेल्ड टू डिफरंट स्टँडर्ड्स. तर तुमच्या अराउंड असेही काही लोक आहेत की त्यांचे सुद्धा ऑथेंटिक सेल्फ तुमच्या समोर येतील, जे तुमच्या समोर एक बोलत होते, माघारी एक बोलत होते. तर असे डबल माइंडेड लोक सुद्धा तुमच्या अराउंड आहेत. तर त्यांची ही ऊर्जा तुम्हाला या दरम्यान जाणवेल, किंवा या दरम्यान तुम्हाला त्यांची ही ऊर्जाला तुम्हाला फेस करावं लागणार, म्हणजे त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट व्हाल कदाचित. ॲडव्हेंचर अवेट्स. तर काही ॲडव्हेंचरस गोष्ट राहिलेली आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सगळं कंप्लीट केलंय, सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यात, इनर वर्क केलंय, सगळ्या गोष्टी केल्यात, किंवा नात्यामध्ये तुम्ही खूप जास्त एफर्ट्स टाकलेले आहेत, तुमचं नातं एक चांगल्या वेने सुरू आहे किंवा नाही आहे सुरू, परंतु तुम्ही काही तुमचे एफर्ट्स टाकण्याचे सोडलेले नाही, तर असं नका समजू. एक मोठं ॲडव्हेंचर आणखीन राहिलेलं आहे, संपलेलं नाही आहे. सो डोंट थिंक इट्स फिनिश. हे काही संपलेलं नाही आहे. तर ॲडव्हेंचर अवेट्स. तर कोणतं तरी मोठं एखादं ॲडव्हेंचर तुमची वाट पाहत आहे, एखादं मोठं साहस तुम्ही करणार आहात, बिग काहीतरी मोठी गोष्ट होणार आहे, आणि ती गोष्ट तुम्हाला अजून माहिती नाही, जी गोष्ट तुमची वाट पाहत आहे. अँड अननोन ॲडव्हेंचर अवेट्स इन द रिलेशनशिप. ओके, मे बी काही ना काहीतरी नवीन घडणार आहे ह्या पौर्णिमेला. सो मार्क माय वर्ड्स, काही ना काहीतरी नवीन घडणार आहे. ॲडव्हेंचर अवेट्स. तर असू शकतं काही ॲडव्हेंचरस गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडू शकते, जी हाईप क्रिएट करेल, खूप जास्त हाईप क्रिएट करेल. तर नक्कीच ॲडव्हेंचरच तुमची वाट पाहते. तुम्ही ॲडव्हेंचरची वाट पाहताय का नाही माहिती नाही, पण जे ॲडव्हेंचर येणार आहे ते तुमची वाट पाहत आहे. अँड इट्स अ रिलेशनशिप पोर्ट. रिलेशनशिपमध्ये हे दिसून येत आहे, नात्यामध्ये. इको चेक. इंटरॅक्शन आर फोर्सिंग यू टू कन्फ्रंट युअर ओन इगो. असू शकतं काही गोष्टी आपल्या इगोमध्ये पण आपण बोलून जातो. इगो असतो आपल्याला खूप काही. जर तुम्हीच एखादी गोष्ट सोडू शकत नसाल, तर पुढच्याकडून का अपेक्षा करताय की त्यांनी ते सगळं सोडून द्यावं? कधी कधी आपल्याला होतं की आपणच का फर्स्ट प्रायोरिटी दाखवायची, आपणच का प्रत्येक वेळेस पुढाकार घ्यायचा. पुढच्या व्यक्तीने सुद्धा घेतला पाहिजे ना. किंवा घरातही असं कधी कधी होतं की आपणच नेहमी झुकतं माप घेतो, पुढच्या व्यक्तीला त्याचं काही घेणं देणं नसतं. तर इथे किंवा आपलाही इगो असतो की मी सगळं करतो. हा पण एक इगोच आहे ना, मी करतोय, माझ्याकडून होतंय, मी एवढा जबाबदार आहे, किंवा हा सुद्धा एक इगोच आहे ना. तर इथे दिसून येत आहे यू हॅव टू बी चेक युअर इगो. आपला अहंकारच तर संपवायचा आहे. स्पिरिच्युअल जर्नी कशासाठी आहे? अहंकारच संपवायचा. मी रामकृष्ण परमहंस जे स्वामी विवेकानंदांचे गुरु आहेत त्यांच्याविषयीच वाचलं होतं कुठंतरी की त्यांचा अहंकार त्यांचा जावा म्हणून ते उच्च जातीतले ब्राह्मण होते. तर ते त्या काळामध्ये होतं ते सगळं असं, म्हणजे उच्च नीच जातीच्या संदर्भात बोललं जायचं. तर त्या काळामध्ये जे असे समजा लोअर कास्टचे जे लोक होते त्यावेळेसचे, तर ते त्यांच्या घरी जाऊन त्यांची टॉयलेट साफ करणं, कधी हातानं कधी केसानं, अशा पण गोष्टी ते करायचे. का? तर त्यांचा अहंकार जावा म्हणून. तर इथं आपण लोक काय करतो, आपला अहंकार वाढावा म्हणून आपण हे करतो. आपण काय करतो, मग त्यांनी हे घेतलं ना, मग मी हे घेणार, कारण की मग मी त्याच्यापेक्षा मोठा दिसलं पाहिजे ना, किंवा मी अशी दिसते ना, मग मी तशी दिसली पाहिजे, कारण मी तिच्यापेक्षा चांगली दिसली पाहिजे. आपण काय करतो, आपला अहंकार कसा वाढेल, मला कसं, तो कोणत्याही मार्गाने असो, मग चांगल्या वाईट तो वाढवण्याचा प्रयत्न करतो आपण. परंतु जे मोठ्या मनाचे म्हणण्यापेक्षा ते एक सिद्ध पुरुष होते, संत प्रवृत्तीचे होते, एक आध्यात्मिक जर्नीमध्ये ते होते. आणि माँ कालीला ते साक्षात त्यांना ते माँ काली दिसत होत्या. तर माँ काली ज्या होत्या ह्या 3Dच्या दुनियामध्ये कोणाला दिसतात का, कोण शक्य आहे का दिसणं? सो येथे 19व्या शतकामध्ये जर ह्या गोष्टी घडत असतील तर ह्या सर्व गोष्टी रिअल आहेत, परंतु त्यावरती विश्वास ठेवण्यासाठी आपल्या लोक तयारच होत नाही. ते म्हणतात नाही, हे काहीतरी चुकीचं सांगतात, किंवा ह्यांना काहीतरी वेगळंच सेन्स चालू असतं असंही बोलत जातं, किंवा हे वेडे आहेत बिलकुलच असंही बोलत जातं. रामकृष्ण परमहंसांनाही काहीतरी मानसिक आजार होता असंही म्हटलं जायचं. परंतु त्यांच्या बुद्धीची लेवल, त्यांची स्पिरिच्युअलिटीची लेवल, ते जे कुठल्या जगामध्ये जगत होते किंवा जे त्यांनी अनुभव केलंय ते आपण शब्दामध्ये नाही सांगू शकत ना. ज्याचे त्याचे अनुभव, ज्याची त्याची पॉवर आहे, जी स्वामी विवेकानंद सुद्धा त्यांचे
शिष्यत्व पत्करलं त्यांनी म्हटल्यावर आपल्याला समजायला पाहिजे की ते कुठल्या लेवलचे गुरु होते. तर त्यांचा इगो जावा, अहंकार जावा म्हणून ते ज्या वेळेस ज्या ठिकाणी जाऊ शकत नसतात लोक वरच्या, म्हणजे आपण त्या काळातलं म्हणतोय, उच्च भ्रू म्हणतोय आपण त्या काळातले, तर तिथं जाऊन त्यांचा इगो त्यांनी जावा म्हणून कार्य केलेलं आहे. त्यांचे टॉयलेट वगैरे साफ केलेले आहेत. तर इगो जावा म्हणून जे थोर आत्मे असतात हे अशा प्रकारचे कार्य करतात. ते प्युअर सोल असतात, डिवाइन सोल असतात. आणि आपणही त्याच मार्गावरती आहोत, आपणही आध्यात्मिक आहोत, डिवाइन आहोत. तर आपण पण आपला इगो चेक केला पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपणच का करायचं, असू शकतं समोरचा व्यक्ती आपला इगो ब्रेक करत आहे, समोरचा व्यक्ती आपला इगो तोडत आहे, समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत आहे की तुझ्यामध्ये इगो आहे. तर याकडे आपण पण आपला इगो चेक करायला पाहिजे. आणि ह्या पौर्णिमेमध्ये तुम्ही ह्या सर्व गोष्टी करणार आहात. या पौर्णिमेमध्ये तुम्ही अध्यात्माच्या उच्च लेवलवरती जाणार आहात. आध्यात्मिक प्रगती तुमची खूप जास्त होणार आहे. तर इथे आपल्याला द हँगमॅनचं कार्ड हेच इंडिकेट करत आहे की पौर्णिमा जी आहे ती तुमच्या जे आध्यात्मिक प्रभा आहे, तुमची जो औरा आहे, तुमचा आध्यात्मिक औरा, स्पिरिच्युअल औरा, तर त्यामध्ये इन्क्रीज करत आहे, त्यामध्ये वाढ होत आहे. तुमच्या आध्यात्मिक जो तुमचा आभा मंडल आहे त्यामध्ये ह्या पौर्णिमेच्या दरम्यान खूप जास्त वाढ होणार आहे. काही नवीन नवीन गोष्टी तुमच्या पुढे येणार आहेत, रिव्हील होणार आहेत, नवनवीन गोष्टी. तर यू हॅव टू बी चेक युअर इगो. आणि ते तुमच्याकडून होणार आहे, तुम्ही असंच नाही करणार, ते तुमच्याकडून ऑटोमॅटिक डिवाइन करून घेईल. आपल्याला असं वाटतं की हा समजा आता आज ही गोष्ट केली आपण, मग आपण ठरवतो त्यावेळेस ठरवतो की नाही आता पुढच्या वेळेस मी ही गोष्ट करणारच नाही. पण मग नंतर मध्ये मध्ये असं काहीतरी होतं की ती त्या गोष्टीचा विसर पडतो आणि पुन्हा तीच गोष्ट आपल्या बाबतीत घडते. मग आपण म्हणतो अरे आपण हे मागच्या वेळेस म्हटलं होतं की आपण हे आता करणार नाही, पण आता ह्या वेळेस पण तेच झालं. म्हणजे काय होतं, आपलं डिवाइन जे आहे, युनिव्हर्स जे आहे, आपल्याला त्या गोष्टी विसरायला लावतो. कारण की आपण तिथे शिकलेलो नसतो तो धडा. मग पुन्हा धडा शिका असं आहे. जसं आपण शाळेत असतो त्यावेळेस एक धडा आपण शिकलो नाही व्यवस्थित की आपल्याला तो पुन्हा पुन्हा रिपीट करावा लागतो. म्हणजे अशा प्रकारचा. सो येथे दिसून येत आहे की इगो चेक तुम्ही करणार आहात किंवा डिवाइन तुमच्याकडून ते करून घेणार आहे. ट्रू सेल्फ काय आहे तुमचं आणि तुमची आंतरिक शक्ती काय आहे, तुमची सावली कशी आहे. शॅडो साईट वरती काम करताना शॅडो साईटच आहे ना ही, म्हणजे तुमची जी भावना जी आहे, जी अंधारात जी एक नेगेटिव्ह जी तुमची शेड आहे ती दिसली नाही कधी कुणाला, तुम्हाला स्वतःला सुद्धा दिसली नाही, तर ती सुद्धा शेड समोर येऊ शकते. त्यावरती तुम्ही काम करू शकता. कारण की इथे इगो म्हणजे काय, आपली निगेटिव्ह साईड आहे, पॉझिटिव्ह नाही आहे ती. अहंकार, त्यालाच तर आपल्याला संपवायचंय. कलियुगातला पहिला राक्षस तर अहंकारच आहे. फक्त जपमाळ केल्याने किंवा खूप जास्त आपण देवपूजा केल्याने आपला अहंकार जात, काहींचा जातही असेल, परंतु बऱ्याच लोकांचा नाही जात. तर इथे तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा इगो एक मिनिट, हे कार्ड खाली पडलं होतं. तर हे दोन कार्ड आपल्याला मिळाले. ओव्हर थिंकिंग असू शकतं काहींच्या संदर्भामध्ये. ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे. तर थॉट्स अँड इमोशन्स आर टँगल्ड अप लिडिंग टू ओव्हर थिंकिंग. तर काहींच्या बाबतीमध्ये ओव्हर थिंकिंग खूप जास्त वाढू शकते. ओव्हर थिंकिंग सो विचार खूप जास्त वाढू शकतात की जे की तुम्ही स्टेबल झाले होतात पुन्हा विचारचक्र वाढणार आहेत की असं का झालं, तसं का नाही झालं, ती व्यक्ती का येत नाही, वाय इज नॉट टॉकिंग टू मी अँड ऑल दिस क्वेश्चन्स जे नेहमीचेच असतात. सो ओव्हर थिंकिंग किंवा तुमच्या घरातीलही कुणी तुमच्याशी बोलत नसेल तर का नाही बोलत, भांडणं का झाली, ही गोष्ट का झाली, ती व्यक्ती मला असंच का बोलली, तसंच का झालं, मी वाईट आहे का, मी माझ्यात काही कमी आहे का, आय एम सेल्फलेस, म्हणजे मी सेल्फ लव्हमध्ये नाही का, म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी ज्या असतात त्या ओव्हर थिंकिंगमध्ये मी ह्या व्यक्तीशी बोलू का नको बोलू, दडपण एक असतं, एक टाळतो आपण, पोस्टपोन करतो, नको नको बोलायला नको आता खूप. हे ॲक्च्युली तुमच्या भावना आहे जे तुम्हाला वाटतं की दुसऱ्यांमध्ये आहे. सो ओव्हर थिंकिंग होऊ शकते. थॉट्स, इमोशन्स, विचारचक्र खूप जास्त वाढू शकतात. व्यक्ती एका दिवसाला म्हणतात 70,000 विचार त्याच्या डोक्यात येतात. तुम्ही विचार करा किती विचार येतात. त्यातले एक दोनच असे विचार असतात की त्याच्यावरच आपण विचार करत असतो. हे इतके बाकीचे येतात त्यांच्यावर नाही करत आपण, परंतु एक दोनच असे विचार असतात की त्याचवरती आपण पूर्ण दिवसभर विचार करतो, 2 दिवस विचार करतो, महिनाभर त्याच्यावर विचार करतो. सो तुम्हाला न्यू पर्स्पेक्टिव्ह सुद्धा मिळणार आहे.
ह्या पौर्णिमेच्याच अराउंड एवढ्या गोष्टी घडत आहेत की काही नवीन दृष्टिकोन तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तर एवढं सगळं हे आत्ममंथन म्हणतात ना, ते समुद्रमंथन झालं होतं तसं तुमचं सगळं आत्ममंथन झालं. खूप विचार केला, खूप एनर्जीज आल्या गेल्या, इगो चेक केला, सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्यानंतर एक नवीन दृष्टिकोन तुम्हाला मिळेल आणि एक फ्रेश न्यू स्टार्ट आफ्टर पौर्णिमा तुम्ही करताना दिसून येतात. एक ज्ञान मिळेल. बुद्ध पौर्णिमा आहे ही. सो इनलाइटेनमेंट मीन्स आत्मज्ञान मिळण्याची शक्यता आहे. ह्या सर्व मंथनामधून तुम्हाला काय मिळेल? नवीन पर्स्पेक्टिव्ह, नवीन दृष्टिकोन. म्हणजे एक मंथन करून नंतर एक वेगळंच काहीतरी समोर, एक कलश समोर आला जो अमृताचा होता. तशा प्रकारचं एक बुद्धत्व तुमच्यामध्ये येताना दिसून येत आहे. ज्ञान, जागृती, अवेकनिंग समहाव तुमच्यामध्ये होताना दिसून येत आहे. सो समवन हेल्प्स यू सी थिंग्स फ्रॉम अ न्यू पर्स्पेक्टिव्ह. तर काही कुणीतरी असंही भेटेल तुम्हाला की जे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नवीन दृष्टिकोनाने पाहायला शिकवेल. जसं की ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला कळतंय की ह्या गोष्टी कशा पाहायच्या. समजा ओव्हर थिंकिंगही होत आहे तर त्याला कसं आपण मेडिटेशनमध्ये वळवायचं, तर हे ह्या रिडिंगमधून तुम्हाला कळतंय, बरोबर. तर तसंच येथे तुम्हाला ह्या कार्ड थ्रू हे सांगितलं जात आहे की मे बी हा व्हिडिओ असो किंवा इतर अदरही व्हिडिओज थ्रू तुम्हाला हेल्प मिळणार आहे की नवीन दृष्टिकोन कशा प्रकारे तुम्ही बाळगू शकता किंवा तुमच्या समोर येणारच आहे तो. त्यामुळे ह्या पौर्णिमेला तुम्ही मेडिटेशन मात्र नक्की करायचं आहे. काही मॅनिफेस्टेशन सुद्धा तुमच्या कंप्लीट होत आहेत. नवीन दृष्टिकोन मिळेल तुम्हाला. जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या गोष्टी होतच नाहीत तर ह्याच्यामध्ये नवीन मार्ग काहीतरी तुम्हाला मिळेल. एक आत्मशुद्धीकरण होणार, पर्जिंग होणार आणि त्यातूनच तुम्हाला नवीन मार्ग मिळणार. सो वन मोर कार्ड घेऊया. खूप मोठी रिडिंग होते. ओके. अनस्पोकन डिझायर्स, अनएक्सप्रेस्ड इनर डिझायर्स ऑफ अन हिडन नीड्स ऑर इमोशन. तर काही अनस्पोकन डिझायर आहेत त्या सुद्धा तुमच्या सरफेसवरती येतील, ज्या तुम्ही कधी कोणाला सांगितल्या नाही, शेअर केल्या नाही, तर त्या सुद्धा शेअर केल्या जातील. कन्फेशनही तुमच्याकडे येत आहे, न्यू पर्स्पेक्टिव्हही तुमच्याकडे येत आहे. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. काही ज्या अडलेलं धन होतं, आपण म्हणतो की विचार सुद्धा धनच आहेत, तर असे काही विचार तुमच्यामध्ये जागृत होणार आहे जी तुम्हाला जीवनाची नवीन दिशा दाखवतील. तर काहींचे हिडन इंटेन्शन सुद्धा कळतील, जे तुमच्या पार्टनरच्या संदर्भातही कळतील आणि तुमच्या अराउंड जे कोणी लोक आहेत त्यांचेही तुम्हाला इंटेन्शन कळतील. ग्रुप डायनामिक्स कळेल. लोकांचेही तुम्हाला ग्रुपने काही मेडिटेशन होत आहेत तर त्यातून सुद्धा एक ऊर्जा जी आहे ती ब्रह्मांडापर्यंत प्रवाहित होणार आहे ह्या पौर्णिमेमध्ये. सो तुम्हालाही काही ग्रुप मेडिटेशन जॉईन करता आले तर तुम्ही करू शकता. ग्रुप डायनामिक्स आर शिफ्टिंग. तर ही फक्त तुमची नाही आहे, पूर्ण कलेक्टिव्हची एनर्जी शिफ्ट होणार आहे आफ्टर दिस पौर्णिमा. ह्या पौर्णिमेच्या नंतर पूर्ण कलेक्टिव्ह जे लोक आहेत तर त्यांची सुद्धा एनर्जी एक वेगळ्या आयामामध्ये जात आहे. सो इथे डायनॅमिक्स चेंज होत आहे. ग्रुप डायनॅमिक्स आर शिफ्टिंग. तर हे तुमचीच नाही तर बहुतेक लोकांची ऊर्जा आहे आणि एकत्रित कलेक्टिव्हची जेव्हा ऊर्जा बदलते त्यावेळेस ऑब्विसली पूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा हळूहळू बदलत जाते. तर हे ग्रुप शिफ्टिंग होत आहे, ग्रुप शिफ्टिंग. सो या पौर्णिमेची तुमच्या एनर्जी होती की ज्ञानप्राप्ती होत आहे, एक नवीन पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळत आहे. तुमच्या विचार करण्याचा, थॉट प्रोसेस करण्याचा तुमची जी पद्धत आहे ती चेंज होत आहे. सो आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच आणि जय शिवशक्ती.